नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवरती या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्र येत ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली आहेत. कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे, तर सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचा ठाणे महानगरपालिका या निर्णयाला कायम विरोध असेल असा सूचक इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. गुडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. या कामाचे भूमिपूजन देखील पार पडले, परंतु महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील रहिवाशांचा तसेच ठाण्यातील पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा चर्चेचा विषय बनला आहे. या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सअप तसेच इतर समाज माध्यमांद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली. यामध्ये 4000हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शवला आहे. तसेच जनजागृतीसाठी परिसरामध्ये फलक देखील उभारण्यात आले आहेत. शिवसेना नौपाडा विभागातर्फे विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून एक अनोखा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे. आजपर्यंत साधारणपणे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो, परंतु नौपाड्यात यंदा वृक्षदेवतेची पूजा औक्षण करून पुष्पहार घालून करण्यात आली आहे. आज निसर्गाला आपल्या माध्यमातून नकळतपणे जो त्रास होतोय त्याबद्दल उपस्थित प्रत्येकाने हात जोडून माफी मागत नव्याने झाड लावण्यापेक्षा जी आहेत त्याच झाडांचे व्यवस्थित संगोपन करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. किरण नागती यांच्या संकल्पनेचं सर्वांनी भरभरून कौतुक केलंय. तसेच ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या उद्यान तपासणीमध्ये श्रद्धा ढोकळे यांच्या समवेत अन्य कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्या समवेत ठाणे शहर समन्वयक भास्कर पाटील, प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, शाखा प्रमुख मधुकर गोपाळ, गौरव चिंगळे, वसंत कोंडभर, अशोक कदम, संजय पवार, बाळा शेटकर तसेच महिला आघाडीच्या अपर्णा निमकर, लक्ष्मी परमार, संगीता शेटकर, विद्या पावसकर, सीमा राजपूत, ज्योती चिकणे, कुसुम केवट, गीता ठोंबरे, सध्या हुमणे, मंगला जाधव, स्वरा नेवलकर, मयुरा लोहाटे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. त्याचबरोबर नौपाडा येथील गावधी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही याचवेळी करण्यात आलं. ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे हे 2रं वर्ष आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने 2,05,000 झाडे लावण्याचं सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे. त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी राज्य फूल असलेल्या तामण, बकुळ आणि बांबू प्रजातीच्या तुरडा या 3 वृक्षांचं वृक्षारोपण करून अभियानाचा आरंभ केला आहे. तसेच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात. आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे. सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळं झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी
हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने महापालिका क्षेत्रात संपूर्ण मे महिना कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅनमार्फत नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण 4,500 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1.2% मौखिक कर्करोग, 2.0% स्तन आणि 1.6% गर्भाशय मुख कर्करोग लक्षणे नागरिकांमध्ये आढळली असून यापैकी मौखिक कर्करोगाच्या बायोप्सीसाठी 38 सॅम्पल पाठवले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅन जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली होती. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई या महापालिका क्षेत्राबरोबरच अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका क्षेत्रात महिनाभर एकूण 4,500 नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. या व्हॅनमध्ये रुग्णांची मौखिक, गर्भाशय, मुख आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी केली गेली. यावेळी 57 व्यक्तींना मौखिक कर्करोग लक्षणे आढळली असून यापैकी 38 बायोप्सीसाठी पाठवले आहेत. यासोबतच 105 स्तन तर गर्भाशय मुख कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, माननीय मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर डिटेक्शन व्हॅन अख्ख्या महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामध्ये फिरते आहे. गेल्या 2 मे ते 31 मेपर्यंत ठाणे जिल्ह्यात माननीय नांदापूर सर डेप्युटी डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात ही व्हॅन महिनाभर होती. याच्यात जवळपास आपण 4,500 पेशंटना चेक केलं आहे. त्याच्यामध्ये पेशंटची जे ओरल कॅन्सर्स आहेत, मौखिक कर्करोग ज्याला सांगूया, ते चेक केलं गेलं. त्याचे बायोप्सीज केल्या गेल्या. जवळपास 38 बायोप्सी आपण केल्या आहेत. सस्पेक्टेड जे लोक आहेत त्यांना हायर सेंटरला रेफर केलेलं आहे. तसेच सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांचंही सस्पेक्टेड रुग्णाची यादी तयार करण्यात आली. त्यांचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जे काही सस्पेक्टेड रुग्ण आहेत त्यांना पुढील उपचार किंवा डायग्नोसिससाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल ठाणे जिल्हा किंवा इतर आपले जे उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा महानगरपालिका रुग्णालय इथे रेफर केलेलं आहे. आपण महिन्याभरात 4,500 लोकांचे चेक केले. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना आपण संशयित जे मुख कर्करोग असतील, ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर, या कॅन्सरचं आम्ही जे सस्पेक्टेड लोकांची यादी केलेली आहे आणि बाकी गोष्टी आम्ही प्रोसेस करतो आहे. जवळपास याते 3 ते 4 पेशंट डायग्नोज जे झालं कॅन्सर त्यांना ट्रीटमेंट खाली घेतलेलं आहे. काही पेशंट आपण टाटामध्ये पण रेफर केलं आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभरात 3 उपक्रम राबवले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 स्थानिक झाडांचा समूह असलेले एक कुटुंब, एक शक्तीस्थळ, तरुणाईच्या समृद्धीचे बळ, कर्मकांडांना प्रयत्न म्हणून प्रेरणादायी विचारांचे केंद्र, जिथे तरुण आणि समुदाय पर्यावरण जनजागृतीसाठी एकत्र येतील असा शक्तीस्थळ निर्मिती उपक्रम राबवला जाणार आहे. तर पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्डे, तलाव आणि जलाशयांचे बांधकाम करून पाऊस पाणी गुहा अशा पद्धतीचा उपक्रम असेल. तर कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्चक्रीकरण आणि जैविक खत निर्मिती, प्लॅस्टिक मुक्ती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग असलेला शून्य कचरा फंडा देखील राबवला जाणार आहे. याचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर पुढील 4 महिने हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवले जाणार असल्याची माहिती परिसंस्था तज्ज्ञ पर्यावरण तज्ज्ञ अशोक एनजे यांनी दिली आहे. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा करत आहेत आणि आपल्याला हा जागतिक पर्यावरण दिवस संपूर्ण जगभर या निमित्ताने पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण सिस्टम ओरिएंटेड काम करतोय. तर याच्यामध्ये 2च कन्सेप्ट आपण राबवतोय. एक तर ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन, विचारांची डिस्ट्रक्टिव्ह चेन आपल्याला संपवायची आहे की ज्याच्यातून आपल्याला रचनात्मक दृष्टिकोनातून या पर्यावरणावरती काम करायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये फक्त पर्यावरणामध्ये ढवळाढवळ केली नाही तर पर्यावरणच आपल्याला वाचवणार आहे. पण आज आपण ढवळाढवळ केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पर्यावरणावरती काम करायला लागत आहे. आणि त्यासाठी आपण जो कन्सेप्ट राबवतोय तो आहे शक्तीस्थळाचा. शक्तीस्थळ म्हणजे एकाच जागेवर आपण 25 झाडं किमान लावायची. वड, पिंपळ, आंबा, चिंच अशी फळझाडं त्याच्यात असतील आणि जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते. एक कुटुंब एक शक्तीस्थळ असं ज्यावेळेस आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि 4 वर्षामध्ये मोठी होतात तर त्याचबरोबर जे तरुण आहे तेही त्या ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे काम करतात, मोठे होतात आणि त्याच्यातून स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा तयार होतो. आता ही संकल्पना करत असताना वॉटर कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपण पाऊस पाणी गुहा म्हणजे काय की जिथं पाणी पडतं तिथेच जिरवायचं. यासाठी कुठल्याही यंत्रणेची गरज नाही. आपण त्या ठिकाणी ड्रिल करू शकतो, एक 5-6 फुटाचा खड्डा करू शकतो आणि पाणी त्यात जिरवू शकतो. ते पाणी अजून भरून पुढे जात असेल तर पुढे अजून घेऊ शकतो खड्डा, शेतात असू द्या, घराजवळ असू द्या, सोसायटीजवळ. पण हे प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या जमिनीतली पाण्याची लेवल वरती जाणार, त्यात शंकाच नाही. तिसरी गोष्ट, कचरा आपण जो म्हणतोय तर हा आपल्या डोक्यात आहे. कचरा जगात कुठेही नाहीये. कचरा आपण तयार केलेला आहे, आपल्या डोक्यात आहे. जे काही आहे एक कुजणार प्रॉडक्ट आहे, ते खत आहे, कंपोस्ट खत आहे आणि उत्पादन आहे. 10 रुपये किलो त्याची किंमत आहे. आणि जे मानव निर्मित आहे प्लास्टिक ज्याला आपण म्हणतो कचरा आहे तर मानवाने निर्मित केलेलं आहे. तर त्याची किंमत जी आहे जर आपण तशाच प्रकारे तो परत पाठवला तर त्याला आपण स्वतंत्र जमा केला तर त्याची किंमत 80 रुपये किलो आहे आणि त्याच्यापासून गोरगरिबांचं पोटच भरतं. त्याच्यामुळे तिन्ही पातळ्यांवरती ज्यावेळेस आपण काम करू तर त्यावेळेस भारतातच काय जगात सुद्धा हा पर्यावरणाचा प्रश्न तयार होणार नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.